ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आता नवरात्र चालू आहे आणि गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान. ज्ञान म्हणजे पूर्वजांनी ज्या काही गोष्टी लिहून ठेवल्यात त्या आजही घडू राहिल्यात. आणि विज्ञान, आता बघा, काल काय सांगितलं होतं हवामान खात्यानं? नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट. म्हणजे नाशिक जिल्ह्यात बघा 12 तास झाले सारखा पाऊस पडतोय. म्हणजे जे विज्ञान सांगते ते खरं होऊ राहिले. आणि मग अध्यात्म सांगते ते खोटं होणार नाही का? ते सुद्धा खरं होणार आहे. म्हणून ऋषीमुनींनी जे जे लिहून ठेवले ते आजही होऊ राहिले. काय 18 जाती एक ठिकाणी जेवतील, 10 वर्षाच्या मुलीचा विवाह होईल, भ्रतार सोडून नारी हिंडतील, मुलगा पित्याचा वैरी होईल. आजही मुलं आईबापाला मानती नाही. आणि मग आपली जी भारतीय संस्कृती ही साऱ्या जगाला ज्ञान देते. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय दिले? गीता. गीता हा कोण आहे? जीवन ग्रंथ आहे. आणि जीवनाचे जेवढे प्रश्न आहेत त्याचे उत्तरं कशात आहे? गीतेत आहेत. मग जीवनाचे प्रश्न कोणते? किती खावा, कसं खावा, काय खावा, कसं राहावा, सगळं गीतेत दिलेले. आणि मग कुराण, बायबल जेवढे धर्म असतील तेवढ्या धर्माचं आधार कोण आहे? गीता. ज्या वेळेला अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि सगळ्यांच्या खाली ती गीता ठेवली होती, ते म्हणे बरोबर आहे. सगळ्या ग्रंथाचं, धर्माचं मूळ काय आहे? गीता. म्हणजे गीता हा कोण आहे? जीवन ग्रंथ आहे. आणि मग त्या धर्माच्या लोकांनी त्यांची मोठेकी होण्याकरता त्यांनी जे लिहून ठेवले, पण विचार कोणचे? गीतेचेच आहे, वेगळे नाही आहे. आणि वेगळे राहू शकत नाही. म्हणून गीता हा जीवन ग्रंथ आहे. आणि गीता ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध आणि तुकारामाचा गाथा हे लोकांना समजण्याकरता लिहून ठेवलेले. आणि मग आपण काय केलं? त्याच्यापासून दूर झालो आणि दुःखी पावलो. आणि मग देवांच्या 33 कोटी जे जे देव बनवलेत आणि आपण त्या देवांक काय सुख मागतो. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणले? देवापाशी नाही सुखाचे ग थोडे, आणून देईल तुमच्या हाती. मग गीतेत काय सांगितलंय? सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. अरे, सुख आलं तर माजू नको. आणि आज आपलं सुख आलं तर आपण माजतो, आणि दुःख आलं का रडत बसतो. तर गीतेत काय सांगितलंय? दुःखाला भिवू नको, त्याला प्रसाद मान. जसा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा आहे तो कायम राहत नाही, तसं दुःख कायम राहत नाही. आणि दुःखाला भिवू नको. गीतेत पहिलं काय? कर्मउद्योग केल्याशिवाय मिळत नाही. आजच्या तरुणांना काय पाहिजे? लोकांना काय पाहिजे? बाबाचा आशीर्वाद. बाबा भलं करतो, देव भलं करतो. कोणचाच बाबा, कोणचाच देव कोणाचं भलं करीत नाही. केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. आणि कर्मानुबंधे मनुष्य लकी. तुम्ही जसं कर्म कराल तसं कर्माचं फळ तुम्हाला ठरलेलं आहे, ते चुकणार नाही. थोडा वेळ लागला ते हरकत नाही. म्हणून आपलं भवितव्य कोणाचं आहे? आपल्या हातात आहे. म्हणून समाधानी राहा, वर्तमान काळात राहा, आनंदी राहा. आणि आनंदी राहण्याकरता दुःखाला भिवू नका, सुख आलं तर माजू नका. आणि जगा आणि जगू द्या. ही आपली भारतीय संस्कृती. आणि या नवरात्रामध्ये आपण उपदेश घेऊ. आणि गीता ग्रंथ आहे, दररोज गीतेची आणि ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी वाचल्याशिवाय तुम्ही जोपर्यंत गीता ग्रंथ, ज्ञानेश्वरी वाचणार नाही तोपर्यंत तुम्ही या 33 कोटी देवांच्या पाठीमागं लागून तुम्हाला सुख कधी मिळणार नाही आणि सुख कोणी देणार नाही. ही कळकळीची विनंती. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर सुखाकरता तुम्हाला गीता आणि भागवत घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि नवरात्रात संकल्प करा, मी गीतेची ओवी, ज्ञानेश्वरीची ओवी वाचल्याशिवाय जेवण करणार नाही. जय भैरवनाथ.